मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही दुसरी शाखा नाही। आजचा विषय ज्योतिषशास्त्रासंबंधित आहे। कार्य सुरू होण्याच्या पूर्वी नित्याप्रमाणे माझी स्वर्गीय पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजचा कार्याचा विषय शनी विषय आपण घेतलेला आहे। शनी विषय हा असा आहे, सर्वव्यापी आहे आणि शनी हा बालपणापासूनच नव्हे तर गर्भाच्या आतपासून सुद्धा शनीची 7.5 सुरू असते। त्याविषयी आपण वेगळा विषय मांडणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये। परंतु वर्तमान 7.5 बद्दल काय परिणाम होतात आणि कसे असतात आणि ती किती दिवसाची असते याच्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत। 7.5 प्रत्येक व्यक्ती प्राणीमात्रास येते। 7.5 पूर्ण रूपात असली तर 7.5 वर्ष असते, अंशतः 7.5 असली तर 2.5 वर्षाची असते। वर्तमान 7.5 मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशी यांना 7.5 वर्षाची आहे आणि वृश्चिक राशी आणि कर्क राशीला 7.5, ढय्या 7.5 2.5 वर्षाची आहे। आपले जन्मराशीचे अगोदर राशीत शनी भ्रमण सुरू झाले की आपणास 7.5 सुरू होते। अगोदरचे राशीत 2.5 वर्ष, आपले राशीत 2.5 वर्ष शनी स्थापन होतो राहतो, पुढच्या 2.5 वर्ष पुढच्या राशीमध्ये जातो। असा हा 7.5 वर्षाचा कालावधी आहे। एका राशीमध्ये शनी हा 2.5 वर्ष राहत असतो। प्रथम अगोदरचे शनी आला की तो आपल्यावर डोक्यावर आला असं समजायचं असते, त्याचं साम्राज्य असते। खऱ्या अर्थाने हा शनी आपल्याला सूचना देण्यासाठी असतो की बाबांनो, आता तरी शहाणे व्हा, काही धर्मकर्म करा, झालेल्या चुका दुरुस्त करा। आपणास शनीचं वॉरंट आलेलं आहे असे आपण समजावे। आपणास शनी हा 2.5 वर्षात आपण काही चुका केल्या असल्यास, प्रथम चुका मातापित्याबाबत काही केली असेल, दुसरी चूक आपल्यामुळे कुणाचे आयुष्य कमी झालेले असेल, मानसिक टेन्शन देऊन अत्याचार केलेले असतील, आर्थिक लबाडी मने दुखावले असतील, अपमानित कोणाला केले असेल, छळवणूक केली असेल, असे पापाचरण केले असेल तर आपण त्याचे शालन करा, त्याची भरपाई करा, माफी मागा आणि इच्छा पूर्ण करा, धार्मिक कार्य करा। आणि आपण ह्या बाबतीत काहीही केले नाही आणि निश्चिंतपणे राहिले तर आपणास केलेल्या अत्याचाराबाबत काही वाटेनासे नाही असेच समजले जाईल आणि पुढील 2.5 वर्ष ही मध्यभागाची 7.5 सुरू होईल। आपण ही मध्यभागाची 7.5 मध्येही काही केले नाही तर 2.5 वर्ष आजारपण, पोटाच्या व्यथा, हृदयाच्या व्यथा, भ्रमितपणा, मातापिताबाबत त्यांची वचनं न पाळणे, सेवा शुश्रूषा न करणे, मागील राहिलेल्या मातापित्यांच्या इच्छा न पुरणे या 2.5 वर्षात केल्या नाही तर पुढच्या 2.5 वर्ष आपल्याला भोगाची 7.5 सुरू होणार आहे। आजारपण, चुकीचे निर्णय, थोडासा आर्थिक फटका, अपमानित होणे, कार्यात विघ्न येणे, सांसारिक वाद होणे, अशांत होणे, विवाह न होणे, गर्भपात होणे, स्थळे न जमणे, घटस्फोट होणे असे असताना देखील वर्तणूक आपण सुधारणा नाही केली तर आर्थिक लाभासाठी दुसऱ्याची हानी केली, आर्थिक लाभासाठी दुसऱ्याचा प्राण घेतला गेला, दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे घेतले गेले तर असे विधायक कार्याला आपण कितीही पूजापाठ केले तरी त्याला क्षम्य होत नाही। 7.5 दणका मारणारच। मी अनेकांच्या बाबतीमध्ये वंश राहिलेले नाही आहे अशापैकी जे आर्थिक बाबतीत लोकांच्या जीवाशिवाशी खेळतात, असे लोकांचं आपण समाजामध्ये सुद्धा आपण परीक्षण करू शकतात। अत्याचार करणे, मानसिक पीडा देणे, शनीचे संकेत देऊन पण सुधारणा न होणे, मग शनी आपल्या राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा ही 7.5 आपणास काहीही करायचे नसते आणि मग शनीचे कार्य सुरू होते। एकीकडे आपले पापाचरण, दुष्कर्म, आईवडिलाशी आपली वागणूक या सर्व कर्माची नोंद आणि दुसरेसाठी प्रत्येक कर्माप्रमाणे आपणास शिक्षा, आर्थिक हानी, नुकसानसारखे होणे, अपघात, आपत्ती, प्राणीदोष, अग्नी, वारा, पाणी, नैसर्गिक आघात, आपल्या सर्व कार्याची हानी, आपल्या इच्छा पूर्ण न होणे, आर्थिक समस्या, कोर्ट कचेरी, पोलीस केस, दंड, शिक्षा होणे, जसे कर्म केले असेल त्याच्या 12 पट व्यक्तीस भोगावे लागते। कारण 12 ग्रह आहे आणि या 12 ग्रहाचं न्यायाधीश मंडळ तयार होते। रवी
चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो असे 12 ग्रह आहे। हे 12 ग्रहाचं मंडळ, न्यायाधीशाचं, मॅजिस्ट्रेटचं मंडळ आपणास शिक्षा सुनावणार असते। यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, नैसर्गिक मरणासन्न जीवन येणे, मरण देखील येते। आता 7.5चा कालावधी कसा असतो हा सूक्ष्मरीतीने मी तुम्हाला सांगतो आहे। प्रथम 100 दिवस तोंडाच्या भागावर, 400 दिवस डावी बाजूवर म्हणजे डाव्या बाजूचा पॅरालिसिस होणे, हाड मोडणे, अपघात होणे, 600 दिवस पायावर संधिवात होणे, पाय कापणे घेणे, गॅंग्रीनसारखे विकार होणे असे असतात। 400 दिवस उजव्या भागावरून पॅरालिसिस, उजवा हात तुटणे, मोडणे असे भाग शिक्षा होते। उजव्या पायावर 500 दिवस, पोटावर 300 दिवस असते। मग पोटाच्या व्यथा, पोटदुखीच्या व्यथा, पोटाचे ऑपरेशन, लिव्हरचे ऑपरेशन या ठिकाणी होते। डोक्यावर 200 दिवस, मग सिटी स्कॅन करा, डोक्यात गाठ तयार होते, डोक्याचा मेंदू काम करण्याचे होते, मॅनिंजायटिसचे विकार होतात। 200 दिवस डोळ्यावर आंधळेपण येते, अंधत्व येते किंवा डोळ्याचे ऑपरेशन करावे लागते। 200 दिवस गुदद्वारावर मग मूळव्याधासारखे विकार होतात, गुदद्वाराचे ऑपरेशन करावे लागते। असे 27 दिवसाचे हे कार्य असते। आता 27 दिवसाचे कार्य, शेवटचे 33 दिवस हे आपल्या शिक्षा फरमानाचे असतात। शनीची 7.5 मुख्यतः अपराध हा माता पित्याविषयी जास्त असतो। त्यात मुले, सुना, नातवंडे यांचा सहभाग देखील धरला जातो। वंशपरंपरागत ही 7.5 चालत असते। ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मतः 7.5 असते तर त्यांना जी संतती होते ती पण 7.5तच येते असा अनुभव आहे। 7.5 सप्तम अर्धम वर्षाणु, माता पिता कर्म कर्तव्य दोषाणु, माता पिता जगत जननम, वैर भावना निश्चित मरणम, ब्रह्मांडी ब्रह्म, लक्ष्मी नारायण, पार्वती शिव, वचनम माता पिता, सेवा कार्य, शरणम गतम शनैय शनैय हा योग आपल्याला या ठिकाणी आहे असं शास्त्रवचन आहे। 7.5 असो का नसो, आपल्याला शनिवारी सूर्यास्तानंतर 10 वाजेच्या आत एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आणि आपल्याला हा मंत्रजाप म्हणायचा आहे। आणि मंत्रजाप झाल्यावरती अगरबत्ती ईश्वराजवळ लावायची, देवाजवळ लावायची, लक्षात घ्या। ईश्वर आणि देव हे आपल्याला आपले कुलदेवता किंवा ईश्वर जे असतील त्यांच्याजवळ लावायची आहे। मंत्रजाप लक्षात घ्या। मम सर्व कार्य शुभम करेषु, क्षमस्व शनैय अशुभत्व कार्य निवारणाय, वचनस्य बंधस्थ शनैय, ब्रह्मांडी ब्रह्म, लक्ष्मीनारायण, पार्वतेय शिवाय नमस्तुत्यय। पुन्हा लिहून घ्या, पुन्हा मी आपल्याला सांगतो। मम सर्व कार्य शुभम करेषु, क्षमस्व शनैय अशुभत्व कार्य निवारणाय, वचनस्य बंधस्थ शनैय, ब्रह्मांडी ब्रह्म, लक्ष्मीनारायणाय, पार्वतेय शिवाय नमस्तुत्यय। 7.5 असो वा नसो, प्रत्येकाने हा मंत्रजाप सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत आपल्याला एक अगरबत्ती घ्यायची आहे, देवाजवळ प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा मंत्रजाप म्हणायचा आहे। आणि मग तीच अगरबत्ती देवाजवळ, ईश्वराच्या मूर्तीजवळ, देवाघरात लावायची आहे। आपण हे म्हणजे आपल्याला येणारी 7.5 सुखद होईल। पण जे आर्थिक बाबतीत जीवाशिवाशी खेळ खेळतील त्यांनी शनीच्या मंदिरात जाऊन सगळं आयुष्यही घालवलं तर त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही। एवढं मग म्हणून जीवाशिवाशी खेळणं अत्यंत घातक आहे। हा मंत्र आहे, आपण बघू शकता। हा मंत्र छोटासा आहे, हा आपण लिहू शकतात आणि ज्या वेळेला आपण हा माझा व्हिडिओ बघाल त्यावेळेला हा मंत्र आपल्याला स्क्रीनवर दिसणारच आहे। म्हणून पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया। मी विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, माझा मोबाईल नंबर आहे 9850050558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। पुनश्च आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।